ज्यावेळेस आपली मुलं कुठली गोष्ट आपली ऐकत नाहीत किंवा काही खोड्या करतात, त्यावेळेस आपल्याला भरपूर राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण त्यांना 2-4 फटके देतो. पण मारल्यानंतर पण आपल्याला बऱ्याच वेळेस जे आहे आई लोकांना आपल्या की त्याचा पश्चाताप होतो की मी माझ्या मुलांना का मारलं असेल. तर या पश्चातापापासून जर आपल्याला वाचायचं असेल आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगलं वळण लावायचं असेल ना, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बऱ्याच वेळेस मुलांच्या कलाकलांनी प्रेमाने वागवायचं आहे त्याच्यासोबत. आणि ही गोष्ट करायची आपल्याला ज्यावेळेस आपली मुलं लहान असतात ना, 1-2 वर्षाची असतात, त्याच वेळेस आपल्याला सुरुवात ही प्रेमानेच करायची आहे. त्यावेळेस त्याला सवय लागेल की कुठलीही गोष्ट प्रेमाने पण तो ऐकेल. आणि जर आपण त्याच्यावर वारंवार कुठल्याही छोट्या-छोट्या गोष्टीला जर आपण मारहाण केली, तर त्याचे परिणाम काय होणार आहे माहिती आहे? एकतर आपल्याविषयी आपल्या मुलांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे त्याला असं वाटेल की मार ही योग्य पद्धत आहे कुणाकडं काहीतरी काम करून घेण्यासाठी आणि मग तो पण आपलीच जे आहे अनुकरण करेल आणि तो पण तसंच मारायला शिकेल. त्यामुळं ना, या बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत, जे आपल्याला त्याला प्रेमाने आपण करू शकतो आणि आपल्याला आपल्या मुलांना मारापासून वाचवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पश्चात्तापापासून वाचायचं आहे की आपण आपल्या मुलांना का मारलो. त्यासाठी याप्रमाणे आपण मुलांना हँडल करूया आणि त्यांना चांगली वागणूक देऊया. हो ना?